बघा पुढची बातमी। राज्य सरकारने शरद पवारांना धक्का दिलाय। नीराच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय। शासकीय अध्यादेश येत्या 2 दिवसांमध्ये काढला जाणार आहे। याबाबत अजित पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। एक महत्त्वाचा निर्णय काल बारामतीच्या बाबतीमध्ये आला। नीरा डाव्या कालव्यातून सोडणारं पाणी जे ते तातडीने बंद करायचे आदेश गिरीश महाजनांनी दिले आणि त्यांनी असं मला आदेशाची प्रत दाखवा। मुंबईमध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलं, प्रत दाखवा। मुंबईत तसं स्पष्टीकरण दिलं त्यांनी दिलं गिरीश महाजनांनी। गिरीश महाजनांचं कुठं क्लिप दाखवा, तुम्ही स्वतः ऐकली, मला दाखवा। माझ्या माहितीप्रमाणे गिरीश महाजनांनी अजून त्याच्याबद्दल काही वक्तव्य केलेलं नाहीये। त्याच्या संदर्भामध्ये माझी एवढीच भूमिका आहे, पाणी हे सर्वांचं आहे, त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे, सर्वांना पाणी मिळालं पाहिजे, कोणावर अन्याय होता कामा नये। मात्र सरकार किंवा भाजप हे विधानसभेच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळते। आतापासूनच रणनीती ती सुरू झाली आहे। कुठल्याही निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या परीने रणनीती आणि आखणी करत असतो, तेही एक महत्त्वाचं काम आहे। परंतु त्याच्यापेक्षा आता राज्यातला दुष्काळ हे महत्त्वाचं आहे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय पवार साहेबांनी आम्ही सगळ्यांनी दुष्काळाला प्रथम प्राधान्य दिलंय आणि नंतर तोही भाग आहे त्यालाही दुसरा आम्ही नंबर दिले। शेवटचा राजकीय प्रश्न, प्रकाश आंबेडकर असं म्हटले की राष्ट्रवादीचे अनेक आमदार माझ्या संपर्कामध्ये आहेत, तसाच दावा भाजपकडे येऊन करण्यात। ठीक आहे, का नुसतं असे आपल्या आजची चर्चा करणं आणि प्रत्यक्षात ते घडणं ह्याच्यामध्ये बराच तफावत आहे। निवडणुका जवळ आल्यानंतर अशा प्रकारे बातम्या यायला बरंच पेव फुटतं आणि कुणी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात। कुणी काय वक्तव्य करायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। आम्ही सगळेजण एकत्र आहोत, एकोप्याने आम्ही काम करतोय। आमच्यामध्ये कुठं काही अडचण आहे असं मला वाटत नाही। जयदत्त अण्णांना पक्ष सोडायचा होता, त्यांच्या घरगुती अंतर्गत कलहामुळं, त्याच्यात आमचा काही दोष नाही। जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत।